भावपूर्ण श्रद्धांजली. महाराष्ट्रातील आगरी कोळी समाजासाठी ही एक अपूर्णीय हानी आहे. आगरी सेना संघाचे सर्वेसर्वा आणि ओबीसी आगरी कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते राजाराम साळवी यांचे 6 जून रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. राजाराम साळवी यांनी आपले संपूर्ण आयुष्य आगरी कोळी समाजाच्या उन्नतीसाठी, शिक्षणासाठी, सामाजिक न्यायासाठी आणि समाजाच्या हक्कांसाठी समर्पित केले. ज्या काळात समाजाची व्यथा ऐकणारे कोणी नव्हते, त्या काळात त्यांनी आदिवासी, कोळी आणि आगरी समाजाच्या हक्कांसाठी संघर्षाची मशाल पेटवली आणि हजारो लोकांना नवी दिशा दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली आगरी सेना संघ ही एक प्रभावी सामाजिक संघटना म्हणून उभी राहिली. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले. त्यांच्या आकस्मिक निधनाने समाजाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या अंतिम यात्रेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अनेक खासदार, आमदार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. राजाराम साळवी यांना राजकीय सन्मानाने अखेरचा निरोप देण्यात आला. महाराष्ट्र पोलिसांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली आणि संपूर्ण शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. समाजसेवा, संघर्ष आणि समर्पण यांचे मूर्तिमंत प्रतीक असलेले हे युगपुरुष आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, त्यांचा लढा आणि समाजासाठी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. राजाराम साळवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. शांती. राजाराम साळवी हे महाराष्ट्रातलं अतिशय गरिबांच्या करता काम करणारं, भूमिपुत्रांकरता काम करणारं असं नेतृत्व होतं. माझे तर अनेक वर्ष त्यांच्याशी खूप जवळचे संबंध होते. केवळ आगरी सेनेचे प्रमुख म्हणून नाही किंवा कामगार नेते म्हणून नाही, तर मनुष्य म्हणून देखील त्यांनी भूमिपुत्रांच्यासाठी जे लढे दिले ते नुसते लढे न देता ते यशस्वी देखील केले. आणि एक गरिबांच्यावर कोणी अन्याय करत असेल तर एक प्रकारचा जो धाक निर्माण करायला पाहिजे, तो धाक त्यांनी त्यांच्या माध्यमातून निर्माण केला. भारतीय जनता पार्टीचे ते उपाध्यक्ष होते, महाराष्ट्राचे ओबीसी महामंडळाचे देखील अध्यक्ष होते. गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाखाली ओबीसी महामंडळ स्थापन झालं आणि त्या काळामध्ये ते भारतीय जनता पार्टीशी देखील जोडले गेले. आणि खऱ्या अर्थाने नडला जो वंचित आहे, दुःखी, कष्टकरी आहे, त्याच्याकरता निडरपणे, बेडरपणे, निर्भयपणे काम करणारा असा नेता, असंच राजाराम साळवींचं वर्णन करता येईल. खरं म्हणजे एक प्रकारची ही केवळ समाजामध्ये नाही तर जो वंचित आहे अशा सर्व समाजामध्ये